नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 आणि 2चा प्रात्यक्षिक परीक्षेसंदर्भात तास घेणार आहोत. आपल्याला माहितीच आहे 2 फेब्रुवारीनंतर आपली प्रॅक्टिकल एक्झाम बोर्डाची सुरू होते आणि त्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. आपल्याला प्रॅक्टिकलची जी काही भीती वाटते, ती भीती या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे निघून जाणार आहे. आपली प्रात्यक्षिक परीक्षा अतिशय सोपी राहणार आहे. फक्त हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि या ठिकाणी ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातील त्या फॉलो करा. म्हणजेच आपल्याला या परीक्षेमध्ये सुद्धा प्रॅक्टिकलमध्ये 20 पैकी 20 गुण नक्कीच मिळतील. ज्याप्रमाणे यापूर्वीच आपण मराठी, हिंदी, इंग्रजीचं अंतर्गत मूल्यमापनाच्या तोंडी परीक्षेचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. ते पाहिल्यानंतर त्या विषयांमध्ये सुद्धा ज्याप्रमाणे तुम्हाला 20 पैकी 20 गुण मिळाले, त्याच पद्धतीने प्रॅक्टिकल परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला 20 गुण हे नक्कीच मिळणार आहेत. बघा, ही बोर्डाकडनं आलेली प्रश्नपत्रिका असेल. तत्पूर्वी मित्रांनो, आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल, तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. यासारखे खूप सारे उपयोगी असे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत आणि यापुढेही मिळत राहतील. या ठिकाणी तुम्ही बोर्डाची प्रॅक्टिकलचा पेपर पाहतात. हा पेपर बोर्डाकडे जमा केला जातो, म्हणून या पेपरवर खाडाखोड वगैरे काहीही करायचे नाही आहे. अतिशय व्यवस्थितरित्या हा पेपर तुम्हाला लिहायचा आहे. बघा, या ठिकाणी सुरुवातीलाच मंथ आणि इयरसाठी दिलेले. मग फेब्रुवारी 2026 या ठिकाणी लिहायचे. मराठीतून लिहा फेब्रुवारी 2026. त्यानंतर शाळेचं नाव, तुम्ही ज्या शाळेमध्ये आता शिकत आहात त्या शाळेचं नाव लिहायचं आहे. तुमच्या शाळेचा स्कूल इंडेक्स नंबर आहे, तो तुमच्या शिक्षकांना विचारा. 1306 असा काहीतरी असेल तो त्या ठिकाणी लिहा. त्यानंतर तुम्हाला रिसीट मिळालं असेल, त्या रिसीटवरचा तुमचा जो काही सीट नंबर असेल तो या ठिकाणी टाका. अंकात लिहायचा आहे सर्वात पहिले. D0 60,265 असं काहीतरी असेल बघा, तो लिहा. त्यानंतर तोच क्रमांक अक्षरात लिहा. तुम्ही इंग्लिश किंवा मराठीमधून तो क्रमांक, बैठक क्रमांक आपला लिहू शकतात. D0 60,000 जो काही असेल तो लिहा. त्यानंतर तुमचं प्रॅक्टिकल परीक्षा ज्या दिवशी असेल ती तारीख टाकायची आहे. 6 तारखेला असेल तर 06/02 दुसरा महिना आहे म्हणून, आणि 20 आणि नंतर 2 आणि 26 2026 म्हणजे 6/2/2026 या पद्धतीने दिलेल्या चौकटीमध्ये व्यवस्थितरित्या ती तारीख टाकायची आहे. त्यानंतर परीक्षार्थींची स्वाक्षरी, तुमची स्वाक्षरी या ठिकाणी करायची आहे. त्यानंतर या ठिकाणी स्वाक्षरी तुमचे परीक्षक असतील, परीक्षा घेणारे शिक्षक ते करतील. आता काही महत्त्वपूर्ण सूचना तुम्हाला या पेपरमध्ये दिल्या आहेत बघा. या सूचनांचं पालन करूनच तुम्हाला प्रॅक्टिकल परीक्षा द्यायची आहे. बघा, या ठिकाणी तुम्हाला प्रयोगशाळेत नेलं जाईल आणि त्या ठिकाणी प्रयोगाचं साहित्य मांडलेलं असेल आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला तो प्रयोग करून दाखवायचा आहे. तो प्रयोग करून दाखवत असताना एक प्रश्नाची स्लिप त्या ठिकाणी दिली जाईल आणि तुम्हाला जे विचारले ते त्या ठिकाणी तुम्हाला करायचं असेल आणि त्याच्या नोंदी काढायच्या आहेत, निरीक्षण लिहायचं आहे आणि ह्या आन्सर शीटवर त्या प्रयोगाचं जे काही तुमचं मूल्यमापन आलं असेल ते लिहायचं आहे. त्यानंतर प्रात्यक्षिक नोंदवही, तुमची प्रयोगवही जी काही असेल त्या प्रयोगवहीला तुम्हाला 4 गुण. तुम्ही 10-10 प्रयोग लिहिले असतील बघा, तपासलेली असेल ती वही आपल्या वर्गशिक्षकांकडे जमा असेल, विषय शिक्षकांकडे. त्या वहीला तुम्हाला 4 गुण दिले जातील. तुम्ही उपक्रम केला असेल 1 किंवा 2, त्या उपक्रमांना 4 गुण आहेत. त्यानंतर विज्ञान भाग 1चं तुम्ही इकडे जे काही प्रयोग केला असेल त्या प्रयोगाला, प्रत्यक्ष प्रयोगाची कृती आणि ह्या पेपरवर लिहिलेलं निरीक्षण, त्याला 6 गुण दिले जातील. त्याचप्रमाणे विज्ञान 2चा सुद्धा तुम्हाला एक प्रयोग करायचा आहे आणि त्या प्रयोगाचं कृती आणि त्याचं जे काही मूल्यमापन असेल, त्याचा आन्सर असेल लिहिलेलं या पेपरमध्ये,
त्याला तुम्हाला 6 गुण मिळणार आहेत. अशा पद्धतीने 6 दुणे 12 आणि 4 16 आणि 4 20 असं 20 गुणांचं मूल्यमापन या ठिकाणी केलं जाणार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण पेपर हा व्यवस्थित लिहायचा आहे. त्यानंतर आपल्याला बोर्डाकडनं आलेला हा जो काही पेपर आहे त्याचं हे सेकंड पेज आहे. या ठिकाणी बघा काय म्हटले, आवश्यकतेनुसार आकृती, निरीक्षण तक्ता, गणन यांची जागा अन्य घटकांसाठी तुम्हाला वापरता येईल. प्रयोगानुसार काही ठिकाणची जागा बदलत असते. या पेपरमध्ये तुम्हाला आलेल्या पेपरच्या संदर्भात जे काही लिहावं लागेल ते या ठिकाणी लिहायचं आहे. बघा शीर्षक, साहित्य, विज्ञान भाग 1चा प्रयोग आधी लिहायचा आहे आपल्याला. तुम्ही जो प्रयोग केला त्याचे निरीक्षणं, शीर्षक, साहित्य, आकृती, ऑब्झर्वेशन आणि गणन या गोष्टी या ठिकाणी लिहायच्या आहेत. आता बघा या ठिकाणी विज्ञान भाग 1साठी एक नमुना प्रयोग मी या ठिकाणी तुम्हाला दाखवते. तुमच्या वहीत जे काही 10 प्रयोग आहेत त्याच्यातलाच एक प्रयोग तुम्हाला या ठिकाणी दिला जाईल. बघा आता हा 10वा प्रयोग आहे, बहिर्गोल भिंगाचे नाभीय अंतर काढणे. हे नाव तुम्ही आपल्या आन्सर शीटमध्ये लिहायचं आहे. त्यानंतर साहित्य, बहिर्गोल भिंगाचे स्टँड, मीटरपट्टी ते लिहा. आकृती काढायला लावली असेल तर ती ही आकृती काढायची, तिला नावं द्यायची आहेत. कृतीमध्ये आपल्याला ही कृती लिहायची आहे या प्रयोगाची. प्रयोग करताना सुद्धा याच कृतीप्रमाणे तुम्हाला प्रयोग हा करायचा आहे. त्यानंतर मीटरपट्टीचे लघुत्तम माप विचारलेले आहे. तो प्रयोग केल्यानंतर तुम्ही ते माप काढलं असेल ते या ठिकाणी लिहायचे. निरीक्षण तक्ता 2 निरीक्षण तक्ते तुम्हाला या ठिकाणी पूर्ण करायचे आहेत. निष्कर्ष अनुमान या ठिकाणी लिहायचं आहे. बघा ह्या प्रयोगाची उत्तरं कशी लिहायची ते आपण दाखवते मी तुम्हाला. अशा प्रकारचं कार्ड तुम्हाला दिलं जाईल. बघा आता या ठिकाणी उत्तरं दिलेली आहेत. आकृतीला नावं दिलेली आहेत, आकृती काढलेली आहे. अशीच आकृती तुम्ही पेपरवर काढायची आहे. निरीक्षण लिहायचे बघा हे लघुत्तम माप 1 मिमी येतं. त्यानंतर तुम्ही मोजमाप कशाचं केलं ते या ठिकाणी दिलेलं आहे. किती आहे ते पण दिलेलं आहे. निष्कर्ष काय काढला तोही या ठिकाणी दिलेला आहे. ही संपूर्ण माहिती लिहायला तुम्हाला 6 गुण मिळणार आहेत. आणि ह्या पेपरवर तुम्हाला या कार्डवर दिलेली जी काही माहिती आहे ती संपूर्ण या ठिकाणी लिहायची. शीर्षक लिहा, साहित्य लिहा, आकृती या ठिकाणी दिली आहे बघा, निरीक्षण दिलेलं आहे. तो जसंच्या तसं तुम्हाला या ठिकाणी काढायचं आहे. पट्टी, पेन्सिल, रबर व्यवस्थित घेऊन जा पेपरला. त्यानंतर दुसऱ्या प्रयोगाचं आपण पाहू. उद्देश म्हणजेच प्रयोगाचं नाव. त्यानंतर साहित्य, आकृती काढायची आपण, प्रयोगाचं नाव लिहायचं आहे, साहित्य लिहायचे आहेत त्या पेपरमध्ये. आकृती काढून तिला नावं द्यायची आहेत. निरीक्षण, वैशिष्ट्ये या गोष्टी तुम्हाला नमूद करायच्या आहेत या ठिकाणी या पेपरवर. सुवाच्य अक्षरात लिहा. बघा आता शेवटच्या पेजवर तुम्हाला निरीक्षण विचारलेलं आहे. तुम्ही जो काही माशाचा प्रयोग केला त्याचं निरीक्षण या ठिकाणी आहे. हे निरीक्षण तुम्ही त्या ठिकाणी लिहिणार आहात. आणि शेवटी वैशिष्ट्येसुद्धा लिहायचे आहेत. हे जे काही पुढचे मुद्दे आहेत, गणन, अनुमान, निष्कर्ष या ठिकाणी तुम्ही वैशिष्ट्य लिहायचे. जसा प्रयोग असेल तसे मुद्दे या ठिकाणी येतील. तुम्हाला जे काही हे असं कार्ड दिलं जाईल, त्या कार्डवर जी काही माहिती असेल ती तुम्हाला जशीच्या तशी या पेपरवर उतरवायची आहे आणि 6 पैकी म्हणजेच 20 पैकी 20 गुण हे प्रॅक्टिकल परीक्षेला मिळवायचे आहेत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रात्यक्षिक परीक्षेसंदर्भात अतिशय उपयुक्त माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळवलेली आहे. आपल्याला काही अडचणी असतील तर कमेंट करून नक्कीच विचारा. आणि यासारख्या इतर विषयांच्या मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, समाजशास्त्र, त्यानंतर शारीरिक शिक्षण, जलसुरक्षा, संरक्षणशास्त्र या सर्व विषयांचा अंतर्गत मूल्यमापनासंदर्भातले व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंकसुद्धा दिलेली आहे.
ते पाहून व्यवस्थितरित्या परीक्षेला सामोरे जा. बेस्ट ऑफ लक. थँक यू.